रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, नद्यांना पूर, शाळांना सुट्टी जाहीर। सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगडमध्ये संपूर्ण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। नद्या नाले ओसंडून वाहू लागल्याने अनेक सखल भागांमध्ये आणि रस्त्यांवर पाण्याचं साम्राज्य पसरलं। पाऊस आणि पुराच्या या भीषण हाहाकारामुळे जनसामान्यांचा प्रचंड हाल होत असून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली। जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पाताळगंगा या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे। महामार्गावर आणि सखल भागात पाणी साचल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू असून अनेक अंतर्गत रस्ते बंद झालेत। दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या डोंगराळ भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे। आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी NDRF आणि स्थानिक बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत। अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला। हवामान खात्याने पुढील 24 तास रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे। भात शेतीचे खाचरे पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठं चिंतेचं वातावरण पसरलं आहे। BBL मराठीसाठी शशिकांत मोरे, रायगड। उद्या आणि परवा 2 दिवस रेड अलर्ट असल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना सुट्टी देण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत। ते आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत। सर्व शिक्षक, पालक आणि शाळा संचालक आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांनी याची नोंद घ्यावी की उद्या दिनांक 6 रोजी जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना आम्ही सुट्टी जाहीर करत आहोत।